हॅलो फ्रेंड, शंकर पळोवची आमच्या गोंया खातीर आयज दिगंबर कामतीक बरी गुड न्यूज. तेका मायनिंग स्कॅमांतल्या केसींसून डिस्चार्ज केलो पळय. आतां 2012 सालान जेन्ना मायनिंगाचेर ठपको पडलो आनी इल्लिगल मायनिंग जाला म्हणून ह्याच भारतीय जनता पार्टीन जेन्ना ऑपोजिशन आसलें तेन्ना बोवाळ केलो की इल्लिगल मायनिंग आणि 35,000 कोटीचो घोटाळा जाला म्हणून तेंच्यांनी डिमांड केलो की इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून. आणि त्याच्या उपरांत खुबशे जाणांचेर केसी जाले, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापीत जाले, केसीस जाले. आणि आयज जो दिगंबर कामत काँग्रेसीन आसलेलो तो दिगंबर कामत आयज बीजेपीन आसा आणि आयज तेका त्या केसींसून डिस्चार्ज केला म्हणून आयकोंक येता. आयज ही दिगंबर कामतीक खोशीची गजाल. पूण आयज जे मायनिंग त्या टायमाचेर 35,000 कोटीचो घोटाळो जालो म्हणून तुम्ही जे क्लेम करताले ते 35,000 कोटी कुणी खाल्ले हो प्रश्न आयज मेरेन उद्भवता. ते 35,000 कोटी कुणी खाल्ले, कोणाच्या नाळक्यान गेले, इल्लिगल मायनिंग कुणी केले. जर कोणूच नासलेले न्हू जाल्यार तुम्ही सत्तेचेर येवपाक तो इशू केलो. पयलींचो मनोहर जो पर्रीकर जो चीफ मिनिस्टर आसलो तो सांगून गेलो की मायनिंग आपूण बंद केला म्हणून. कितें तू बंद केला बरी गजाल, इल्लिगल मायनिंग जाताले बंद केले बरी गजाल, पूण तेचेर इन्व्हेस्टिगेशन जावन तेतून कोण कोण दोशी आहा तांकां सजा जावपाक जाय आसलेली. पूण जेंचेर एलिगेशनां जाल्लेली ते आयज सुटले. दॅट मिन्स आयज जे बीजेपीचे जे सरकार आहा हे तेच लोकांक घेवन सरकार चलयता जेंचेर पयलीं एलिगेशनां जाल्लेली. जे आयज 8 लोकांक तुम्ही घेतले ते काँग्रेसीतले लोक आणि त्याच काँग्रेसीचेर ह्या बीजेपीन एलिगेशन केल्लेले की मायनिंग घोटाळा केला म्हणून हेंच्यांनी. सो आयज आमचे गोंय खंय पावता. आतां हेतून लुकसाण कोणा? हेतून मायनिंगान जो कामाक आसलेलो बाबडो सादो लेबर तेका लुकसाण. कितें जो कामाक वचून आपले पोट भरतालो तो. हेतून जेजो ट्रक आसलेलो तेका लुकसाण. हेतून जो दुकान घालून शॉप चलयतालो कितें जे डे टू डे तेची लायफ जी चलताली तेचेर, हॉटेलवालो जो आपले हॉटेल चलयतालो कितें जे हे खुबशे लोक आसात, म्हालो आसा, बारीक बारीक लोक धंदो करपी जे लोक आसलेले ते लोक त्रासान पडले. आयज जेन्ना तुम्ही सत्ते खातीर तुम्ही सत्तेर येवपाक जाय म्हणून नाका जाल्ले इश्यूज क्रिएट करतात ते खरे इश्यू नासतातूच. आयज सिद्ध करा मरे मायनिंग स्कॅम जालो तो. मायनिंग स्कॅम जावना तर तसो जालें जावना. आयज जर ते जे आता बिंदास ते सुट्टात न्हू जाल्यार तेचे वयल्यान कळटा की मायनिंग स्कॅम जावंक नासलेलो म्हणून. की तुम्ही जे एलिगेशन घातलेले ते सिद्धूच जावंक ना. कितें जर 35,000 कोटीचो घोटाळो जालो जाल्यार एमपीएच्यान जो माल गेलो एमपीएचेर कुणी एक्शन घेतली? माल एमपीएचेरूच गेला आसतलो. कितें तो पोर्ट कितें माल पणजे पोर्टानसून गेला आसतलो. कितें जाल्यार ती एक्शन कुणी घेतली? कस्टम्सान क्लियर केलेलो माल. सो ती एक्शन कुणी घेतली? सो हेतून जर खऱ्या अर्थान जर कोण जर सारको काबार जर जालो जाल्यार गोंयकार काबार जालो तो तेचेर डिपेंड आसलेलो. ट्रक वालो काबार जालो, मशीन वालो काबार जालो. कितें हे सामान्य लोक जे आसलेले जेंच्यांनी लोनाचेर गाडये काडलेले, कितें जेचे 2-3 गाडये आसलेले, मशीन आसले आणि जे म्हयन्याची इन्स्टॉलमेंट भरताले मेहनत करून ते लोक काबार जाले. कितें हांव म्हणटा की इल्लिगल आसा बंद करा, पूण सडनली विचार करिनासतना न्हू. हेतून त्रासान पडटा कोण? आमचो सामान्य लोक. हेतून फायदो कोणाक जालो? आयज जे बँके आहात तांकां फायदो जालो. कित्याक त्या बँकेनी आमची भांगरां केली आणि ती भांगरां सोडूंक जावना म्हणून ती भांगरां ऑक्शनाक गेली. ऑक्शनाक वयतकूच लोक पडलो त्रासान. आयज सावड्ड्याचो, बिचोलेचो, साखळेचो, सत्तरीचो, सांग्याचो हो सगळो टोटल जो मायनिंग बेल्ट आहा हो लोक त्रासान पडलो. कोणा खातीर त्रासान पडलो? काँग्रेसी खातीरूय त्रासान पडलो आणि बीजेपी खातीरूय त्रासान पडलो. आणि आयज हेच बीजेपीचे सरकार त्याच लोकांक सांबाळपाक भोंवता जेंचेर हेंच्यांनी एलिगेशनां घातलेली. सो म्हाका जाल्यार हे सरकार जे आहा न्हू हेचेर मात सुद्धा काडयेचो सुद्धा विश्वास ना. कित्याक ह्या लोकांनी आयज अक्षरशः आमचे जे मायनिंग डिपेंडंट लोक आसा तेंचो विश्वासघात केल्लो आसा. श्रीमंतान बाजी मारली, गरीब काबार जालो. देव बरें करूं.